नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी सहायता फेसबुक पेज आणि टेलिग्राम चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. जर तुम्ही मागेल त्याला सौरकृषी पंप योजना किंवा कुसुम योजनेअंतर्गत तुमच्या विहिरीवरती किंवा बोरवेलवरती सोलर पंप बसवलेला आहे आणि तुम्हाला काही अडचणी येत आहे, तुम्हाला माहीत नाही की कोणाशी संपर्क साधावा, तर तुम्ही ज्या पण कंपनीचा सोलर पंपासाठी अर्ज केलेला आहे किंवा कोणत्याही कंपनीचा तुमच्या याच्यावरती सोलर बसवलेला असू आणि त्यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल, तर त्यासाठी आम्ही हे एक ॲप्लिकेशन बनवलेलं आहे, ज्यामध्ये आम्ही जिल्ह्यानुसार त्या कंपनीचा डेटा आम्ही संग्रहित केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला त्यांचा पत्ता, त्यांचा टेलिफोन क्रमांक किंवा त्यांचा टोल फ्री क्रमांक, कस्टमर केअर, ईमेल ID, त्यांचा जो आपल्या महाराष्ट्र राज्याचा हेड आहे त्या कंपनीचा, त्याचा क्रमांक वगैरे आम्ही तिथं दिलेला आहे. तर आपण बघू, तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला यादी पहावरती क्लिक करा किंवा इकडं ज्या डाव्या कोपऱ्यामध्ये 3 लाईन्स दिसतात त्यावरती क्लिक करा. इथे आल्यानंतर माहिती स्रोतमध्ये तुम्हाला इथे टोटल 41 कंपन्यांचं माहिती भेटेल आणि त्याहूनही सोपं, जर तुम्ही इथं खाली आले, इथं तुम्हाला तुमच्या कंपनी शोधावरती क्लिक करा. इथं केल्यानंतर सपोज मी CRI पंप याच्यावरती क्लिक करतो. इथं CRI सिलेक्ट केलं. CRI सिलेक्ट केल्यानंतर इथे बघा तुम्हाला त्याचं मुख्यालय हेड ऑफिस कुठं आहे, तर त्यांचा फोन क्रमांक, त्यानंतर तुम्हाला CRI पंपचा ईमेल ॲड्रेस, त्यांचा कस्टमर केअरचा नंबर, त्यांचा जे सोलार पंपासाठी स्पेसिफिक जे त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर्स दिले ते, त्यांच्या महाराष्ट्र राज्याचा जो स्टेट हेड आहे, महाराष्ट्र राज्याचा प्रमुख आहे जो सगळे जिल्हे मॅनेज करतो, तर त्याचा ते चंद्रकांत जगताप साहेब यांचा कॉन्टॅक्ट नंबर. त्यानंतर जर तुम्ही अहिल्यानगरमधले असाल तर अहिल्यानगरवरती क्लिक केल्यानंतर संजय लेंगे साहेब आहेत, तर त्यांचा नंबर, तुम्ही त्यांना संपर्क करू शकता. किंवा तुम्ही सपोज छत्रपती संभाजीनगरमधले असाल तर राहुल खैरे म्हणून आहे, तर त्यांचा संपर्क क्रमांक घेऊन त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. जर राहुल खैरे साहेबांनी तुमची क्वेरी सॉल्व करू शकली नाही किंवा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करू शकले नाही, तर तुम्ही चंद्रकांत जगताप यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ईमेल लिहू शकता. ईमेल लिहिताना तुम्हाला जर काही अडचण असेल तर खाली तक्रार किंवा मदत हवीवरती तुम्ही क्लिक करा. इथे आपण काही टेम्पलेट दिलेले आहे. तुमच्या अडचणीनुसार तुम्ही तुमचं टेम्पलेट सिलेक्ट कॉपी पेस्ट करून तुमच्या जीमेलवरती म्हणा किंवा याहू मेलवरती तुम्ही टाकू शकता. तुमची माहिती फीड करा आणि सेंड करून द्या त्यांना. बस झाली. अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करा.